श्री स्वामी समर्थ. जून 2026 हा महिना वृषभ राशींच्या लोकांसाठी यशाची चाहूल घेऊन येणारा आहे. असे का? कारण 2 जून रोजी देवगुरु बृहस्पती तुमच्या तृतीय स्थानात म्हणजे पराक्रम स्थानात कर्क राशीत तब्बल 12 वर्षांनंतर उच्चीचे होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेव तुमच्या 11व्या लाभस्थानात बसून तुम्हाला प्रचंड धनलाभ व सर्व प्रकारचे लाभ घडवून आणण्यास मदत करणार आहेत. पण थांबा, 21 जूनपर्यंत मंगळ तुमच्या 12व्या स्थानात असल्यामुळे तुमचा पैसा कुठे वाया जाऊ शकतो, कुठे जास्त खर्च होऊ शकतो, कोर्ट कचेरीच्या कामात काय काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या 3 अशा चुका आहेत ज्या तुमचे बनलेले काम बिघडवू शकतात, हे सर्व आपण या 5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या व्हिडिओमध्ये काही उपायही सांगणार आहे जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यासही मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीनुसार सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी तसेच कुंडलीतील ग्रह कुठल्या स्थानात व राशीत आहेत त्यांची अवस्था यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. चला तर मग सर्वात आधी पाहूयात जून महिन्यातील ग्रहांची काय स्थिती आहे ते. 2 जून रोजी आधी सांगितल्याप्रमाणे गुरुग्रहाचे कर्क राशीत उच्चीचे गोचर, येथून गुरुची अमृतदृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर आणि लाभस्थानावर आहे. 8 जून रोजी तुमचा राशी स्वामी शुक्र स्वतः कर्क राशीत प्रवेश करेल आणि गुरुसोबत युती करेल. 15 जून रोजी रवी मिथुन राशीत म्हणजे आपल्या द्वितीय स्थानात प्रवेश करतील. 21 जूनपर्यंत मंगळ तुमच्या व्ययस्थानात राहील. 21 जून नंतर तो तुमच्या स्वतःच्या वृषभ राशीत पहिल्या स्थानात प्रवेश करेल. 29 जून रोजी बुध ग्रह कर्क राशीत वक्री होत आहेत. नोकरी आणि व्यवसाय, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरणार आहे. नोकरदार लोकांसाठी उच्चीचा गुरु तुमच्या भाग्यस्थानाला थेट पाहत असल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. जर तुम्हाला प्रमोशन किंवा तुमच्या आवडीच्या ठिकाणी ट्रान्सफर हवी असेल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या बाजूने निर्णय घेतील. सरकारी नोकरी करायची तयारी करणाऱ्यांनाही या महिन्यात खूप मोठ्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी जर तुम्ही ट्रॅव्हल, मीडिया, लेखन क्षेत्र, कला किंवा परदेशी व्यापाराशी संबंधित क्षेत्रात असाल तर 8 जून नंतर शुक्र आणि गुरुची युती तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. तुमचे मार्केटिंगचे प्रयत्न यशस्वी होतील आणि नवीन क्लायंट्स जोडले जातील. पैशांच्या बाबतीतही हा महिना खर्च आणि नफा या दोघांचे मिश्रण असेल. 11व्या स्थानातील शनी महाराज तुम्हाला नियमित उत्पन्न म्हणजे रेग्युलर इन्कम मिळवून देतील. जुने अडकलेले पैसे किंवा उधारी या महिन्यात परत मिळू शकते. पण लक्षात ठेवा, 21 जूनपर्यंत मंगळ तुमच्या व्ययस्थानात आहे. याचा अर्थ कोर्टाची कामे, औषधोपचार किंवा चैनीच्या वस्तूंवर अचानक मोठे खर्च होऊ शकतात. 21 जूनपूर्वी कोणतीही मोठी रिस्क घेऊ नका. 21 जून नंतर जेव्हा मंगळ तुमच्या पहिल्या स्थानात येईल तेव्हा आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल आणि तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकाल. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा महिना तुमच्यासाठी अतिशय गोड असणार आहे. वैवाहिक जीवन, देवगुरूची अमृतदृष्टी तुमच्या सप्तम म्हणजे वैवाहिक स्थानावर पडत आहे. जर पती पत्नीमध्ये काही काळापासून बेबनाव असेल, वाद सुरू असतील तर ते वाद आता मिटून नाते अधिक घट्ट होईल. वृषभ राशींच्या तरुणींचे लग्न ठरण्यास अडचणी येत असतील तर त्यासाठीही महिन्यात या विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील व लग्न ठरण्याचीही शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये सिंगल असलेल्या लोकांना या महिन्यात नवीन आणि विश्वासू जोडीदार मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
आणि भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. वृषभ राशींच्या व्यक्तींना जून 2026 मध्ये भाग्य तुमची साथ देणार आहेच, पण या 3 चुका तुमच्यावर भारी पडू शकतात. पहिली चूक, विनाकारण वाद घालणे. 21 जून नंतर रोजी मंगळ तुमच्या पहिल्या स्थानात येत आहे. यामुळे तुमच्या स्वभावात प्रचंड हट्टीपणा किंवा राग वाढू शकतो. जवळच्या व्यक्तींशी अहंकारातून वाद घालणे टाळा. दुसरी चूक, पैशांची उधारी. 21 जून पूर्वी कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका किंवा कोणासाठीही गॅरेंटर राहू नका, अन्यथा तो पैसा कधीच परत येणार नाही. तिसरी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या शेवटी बुध वक्री होत असल्यामुळे घसा, फुफ्फुस किंवा ॲलर्जीचा त्रास वाढू शकतो. थंड पदार्थ खाणे टाळा. उपाय, वृषभ राशींचा स्वामी शुक्र आहे आणि गुरुच्या उच्च गोचराचा पूर्ण फायदा करून घेण्यासाठी जून महिन्यात हे सोपे उपाय नक्की करा. पहिला उपाय, दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि खडीसाखर अर्पण करा. तसेच कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. दुसरा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे दर बुधवारी किंवा शनिवारी गाईला हिरवा चारा, पालक किंवा गोड भात खायला द्या. यामुळे तुमच्या पराक्रमात वाढ होईल. तिसरा उपाय, गुरुचा मंत्र ओम ग्राम ग्रीम ग्रौम सहा गुरवे नमः या मंत्राचा रोज शक्य असलेल तेवढा जप करावा, जेणेकरून गुरुची कृपा वाढेल. तर वृषभ राशींच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगून या महिन्यात पुढे जायचं आहे. तुम्हाला नक्कीच यशाची नवी शिखरं गाठता येईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. तुमच्या वृषभ राशींच्या मित्रांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.